खऱ्या हाताने प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी आपण बघतोय. भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली या स्पर्धेमध्ये. पहिल्या ज्यावेळी आपण उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पाहिलं आणि सर्वजण भावुक झाले. डिका स्पोर्टला देखील चांगल्या कमेंट आल्यात आणि तिथे देखील श्रद्धांजलीच्या कमेंट्स आपण पाहिलेत. गोराईचा डॉन देखील आलात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण की या स्पर्धेला आवर्जून सकाळपासून नॉन स्टॉप मी म्हणेन व्हॅलेंटाईन मामा आहेत, ते मॅचचा आनंद घेत आहेत. पंच इशारा करतायत, जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल प्रथमेश करता, पहिला बॉल लेफ्ट हँडेड बॅटर. 1 रन कंप्लीट. थोडस फंबलिंग आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. टार्गेट मोठा आहे. 70 धावा जिंकायला आहेत. आज आमच्यापर्यंत माहिती आले की प्रिया ट्रॅव्हल्स किंग ऑफ व्हेकल यांच्याकडून खास पॅकेज ठेवण्यात आलं. या 2 दिवसांमध्ये जे कोणी इच्छुक असतील टूर करण्याकरता त्यांच्याकरता डिस्काउंट ऑफर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल तर आलाय आणि प्रिया ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तुम्ही कुठेही जाऊ शकता, जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरू शकता. तुम्हाला भरपूर डिस्काउंट आहे आणि चांगली फॅसिलिटी, म्हणून त्यांना म्हटलं जाते किंग ऑफ व्हेकल प्रिया ट्रॅव्हल्स. आणि वेलंकनी मामा यांच्याकडून खास डिस्काउंट आहेत. आणि पहिले असे क्रिकेटचे प्रेमी पाहिलेत की जे अगोदर सांगत नाही की किती कॅश प्राईज दिला जाईल. काही असतात 3 मारल्यावर 5 मारलं, जे इम्पॉसिबल असतं. परंतु इथे चौकार षटकार गेला की लगेच कॅश प्राईज अनाऊन्स होते आणि ती पाठवली सुद्धा जाते आणि लगेच ती देण्यात देखील येते. म्हणून प्रिन्सली भोईर यांचे मामा, व्हॅलेंटाईन मामा, आपलं खूप खूप धन्यवाद, खूप खूप कौतुक. चांगलं काम आपण करतायत आणि ही स्पर्धा भरपूर 4 चांद लावतात या स्पर्धेला तुम्ही. आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टायमिंग फटका, फिल्डर डाऊन दी बॉल आणि चांगला झेल. पहिला गडी बाद, विकेट डाऊन. आठवीत लोक त्याची कानी मरून भी, आठवीत लोक त्याची कानी, सगळ्यांची साठी तो धावल, त्याची साथ धावलं नाही कोणी, मशाला जायला जवळ. थँक्यू. चांगला उल्लेख गाण्यामध्ये केलाय. सर्वांच्या मदतीला धावणारा प्रिन्सली भोईर दादा. आणि नक्कीच हे गाणं त्यांच्यावरती आधारित असलेलं, त्यांच्या जे लाईफमध्ये घटना घडल्यात त्या घटनेवरती, त्यांचा स्वभाव, त्यांनी केलेली कामं आणि कशा एका गाडीवरून त्यांनी हे साम्राज्य निर्माण केलं. कमी वयात, कमी काळात, कमी वेळेत आणि आउट ऑफ, मी म्हणेन आउट ऑफ इंडियाचा दौरे केल्यात त्यांनी. म्हणूनच म्हणतात ना की जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. आणि नियतीच्या पुढे काही आपण सांगू शकत नाही. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मिड ऑन रिझनला आणि चर्चा आपण त्यांची करणारच आहोत. 1 रन जॉबला आउट ऑफ होते आणि त्यांच्या घरामध्ये एक घटना घडली की त्यांचे वडील आजारी पडले. तर तिथे त्यांनी तो जॉब सोडून, तिथे देखील त्यांना चांगला पॅकेज होता जवळ आणि 1 लाखाच्या वरती पगार असताना, परंतु त्यांनी पहिला वडिलांकडे लक्ष दिलं आणि इथे येऊन तो जॉब सोडला. नवीन संकल्पना घेतली. वडिलांना सांगितलं की तुम्ही आराम करा, मी नव्याने बिझनेस स्टार्ट करीन. छोटीशी बस होती. ज्यावेळी तो बिझनेस चालू केला आणि मग एकाचा 5 झाला आणि त्याच्यानंतर गाड्या वाढतच गेल्या आणि चांगला नाव त्यांनी केलं. म्हणून किंग ऑफ व्हेकल त्यांना म्हटलं जायचं. आणि एक अपघात झाला, तिथे त्यांचं दुःखद निधन झालं. म्हणून त्यांना ही श्रद्धांजली, हा ट्रिब्यूट आठवणीतले
प्रिन्सली दादा रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र एक रन कंप्लीट. फोटोकडे बघितला ना तर कोण सांगणारी नाही की आपल्यापासून दुरावल्यात. इतका सुंदर स्माईल आहे चेहऱ्यावरूनच तुम्ही सांगू शकता की ही व्यक्ती कशी होती, या व्यक्तीचा स्वभाव कसा होता. चर्चा आपण करणार आहोत. सध्या 6 रन 1 ओव्हरमध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक. यस डीजे, तेच टायटल सॉन्ग आपण ऐकणार आहोत. लाजवाब खान तर पर तू तारस दमनी लोक आपला नंदोस्तार बी असूनशी उंचीला नेस पितला मनी कळा उंचीला नेस पितला मनी तरी उपाय वक्ताव केलंस ते असता आज औचित्यून मनी जिता असता. थँक्यू. कॅश प्राइज देखील लावलेला आहे. 50 धावा करणाऱ्या खेळाडूला असणार आहे बंटी बने यांच्याकडून 5,000 रुपये आणि प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 10,000. अर्धशतक मारल्यावर 15,000 रुपये या स्पर्धेमध्ये आहेत. मला वाटते अर्धशतक मारल्याबरोबर त्या संघाने दुसरं बक्षीस देखील मारलं असंच म्हणावं लागेल. स्क्वेअर लेगला ड्राईव्ह केलेला आहे आणि बरोबर 2 धाव्यांकरता चेंडू निघून जात आहे. डिक्लरेशन झोन, धावा मिळतील 2. 70चं टार्गेट आहे आणि रन्स आतापर्यंत 8 झालेले आहेत. 62 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 23 बॉलमध्ये. प्रिन्सली मामाकडून अक्षय सरांसाठी त्यांनी प्रिया ट्रॅव्हल्सचं पुन्हा एकदा चांगलंसं आपल्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि डिस्काउंट देखील भेटणार आहे. म्हणून प्रिन्सली चे मामा व्हॅलेंटाईन यांच्याकडून अक्षय सरांसाठी 500 रुपयांची देणगी आले. थँक्यू व्हॅलेंटाईन मामा, खूप खूप धन्यवाद. नुसतं खेळाडूंना नाही तर कॉमेंटेटर आणि आम्हाला सर्वांना ॲप्रिशिएट करतायत. पहिल्यांदाच खरोखर सांगेन की उत्तनमध्ये अशी व्यक्ती मिळाले, कौतुकास्पद आहेत. आणि पहिली अशी व्यक्ती की पहिल्या बॉलपासून मॅच बघते, काय घडामोडी होत आहेत. थोडा तरी जर माईकचा आवाज डाऊन झाला ना तरी तिथपर्यंत लगेच माहिती पोचवली जाते. आणि त्यांची जी स्पर्धा आहे, 1 रन सध्या कंप्लीट. 1 रनने धावफलक 9च्या घरामध्ये. आतापर्यंत 2 बॉल 9 धावा. आणि उत्तन गावामध्ये आल्यानंतर भरपूर मजा येते. असं वाटते कुठेतरी वेगळ्या दुनियेत आल्यासारखं. ज्या पद्धतीने मिनी गोवा म्हणू शकतो आपण. जो VIP बॉक्स सेल्फी पॉईंट आहे आणि त्याच्या बाजूलाच नरवीर चिमाजी आप्पा यांचं स्मारक आहे. ऐतिहासिक पावनभूमी आहे आणि बाजूला तुम्हाला नक्कीच समुद्र देखील पाहायला मिळेल. म्हणजेच इथे ऑक्सिजन लेवल देखील चांगली आहे, वातावरण चांगले आहे, ते माणसं देखील प्रेम करणारे आहेत. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा इरादा होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने जर विचार केला तर दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावरती आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. ही खेळपट्टी लाभदायक ठरले नेहमी बॅटरला. आणि आज या दोन्ही बॅटर करता संधी देखील आहे. एकतर 70 धावांचा पाठलाग करायचा आणि एखादा बॅटरला सीट अँकर रोल अदा करावा लागेल. 50 धावा ज्याने कुठल्या तर 15,000 रुपये आहेत टोटल. 10,000 व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून आणि 5,000 रुपये आहेत बंटी बने यांच्याकडून. हुक करायचं होतं व्यवस्थित. बॅटवरती येत नाही, गॅपमध्ये गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने, पाठीमागे गेलाय. 2 धावा येतील. 2 धावसंख्येने धावफलक पुढे आलाय 11च्या घरामध्ये. 11 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत पहिला हा मॅच सध्या थोडासा शांत राहिला आहे, परंतु पहिले 2 ओव्हर नेहमी आपण पाहिले या ग्राउंडवरती की शांत पद्धतीने बॅटिंग कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी पलटवार होऊ शकतो. पुढचा बॉल
यावेळी चांगला बॉल आतमध्ये वळणारा बॉल, डॉट बॉल येत आहेत. डॉट बॉलने थोडासा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावरती. वर्ली बॉईज आणि लवर बॉईज देखील आपल्याला सगळं पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल. ओव्हर झाल्या 2 धावा आहेत, टोटल 11. 70चा पाठलाग करत असताना 11 धावा झाल्यात. फलकावरती 59 पाहिजे आहेत येणारे 18 बॉलमध्ये. होता प्रिन्सली जस्टिनाशी गाठानी बांधिली सुकरी कियाची उमर कोली. या गाण्यामध्ये प्रत्येक वर्णन चांगलं केलंय आणि भाऊक करणारं गाणं आहे. ज्यावेळी हे गाणं लागल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये थोडंसं भावना व्याकुळ होत आहेत. प्रिन्सली भोईर दादा, स्वर्गीय प्रिन्सली भोईर दादांवरती आधारित असलेलं हे संगीत खास मॅकमिलन गोविंद आणि त्यांच्या टीमने हे गाणं बनवण्याकरता भरपूर मेहनत घेतली. सिंगर दुसरे आहेत, लिरिक्स वेगळे आहेत आणि इथे कॅच सुटलाय. एक धाव कंप्लीट होते. एका धावेने धावफलक पुढे येईल. 12च्या घरामध्ये 58ची गरज आहे. 17 बॉल मध्ये 58ची गरज. सिंगल डबलने आता काय होणार नाही आहे. आता तुम्हाला हवाई सफर करावा लागेल, म्हणजेच तुम्हाला जलद गतीने धावा बनवाव्या लागतील. फिल्डिंग वाली टीम जर फायनल पर्यंत पोहोचलात तर तुमच्या करता कॅश प्राइज आहे टोटल 20,000 रुपये. प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. वाईड बॉलचा इशारा आला आहे. वाईड आणि +1 2 धावा येत आहेत एक्स्ट्राच्या माध्यमातून. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आलंय. 14च्या घरामध्ये चांगलं काम, चांगला खेळ करा. व्हॅलेंटाईन मामा आहेत तुमच्या पाठीशी. नक्कीच कॅश प्राइज ते लावतात, ऊर्जा देण्याचं काम करतायत. बघूया बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करेल. पुढचा बॉल यावेळी मात्र लॉफ्टेड आउट ऑफ द पार्क, येईल चौकार. उमर कोली फासली त्यांची मयेची सावली कुटुंबान दुःखाची लाट आली दोस्तार संग सोयरी खूप लढली नक्कीच ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा आभाळ कोसळलं आणि त्यांचा मित्र परिवार देखील एकदम हादरला गेला. सर्वजण भावुक झाले. आता मात्र यावेळी आणखीन एक लॉंग लेग रिजनच्या बाहेर येतोय दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क षटकार. सांगतांची लोक वाहिली वाहिली पण बघणार होती जेसूस माऊली माहिती त्याची त्यांना सगळी सोकरा बापूस नवऱ्याची कर्तव्य सारी पालिली
फुलू 24 धावा 15 बॉल मध्ये 46 ची गरज. चौकार षटकारने मॅचचा रंगरूप बदलून टाकलंय आणि आम्ही आव्हान स्वीकारतोय असं दाखवलंय बॅटर प्रथमेश. 15 बॉल 46 चा मॅच. प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी आपण बघतोय आणि एक जबरदस्त नियोजन आयोजकांच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. प्रथमेशच्या बॅट मधून धावा येत आहेत. मॅच बनवले, मूड बनवलाय, चेंडू हवेत राहिलाय, चेंडू जाईल का फिल्डरच्या हातात. हातात तर गेला होता पण तो कॅच सोडलाय. उंची जास्त प्राप्त झाली होती आणि असा कॅच डिफिकल्ट गेला कॅचर कॅच घेताना फिल्डर करता. दोन्ही या धावसंख्येने धाव फलक येईल 26च्या घरामध्ये. चव्वेचाळीस पाहिजे आहेत. येणारे बॉल 14. 44 रन नीड्स टू विन इन 14 बॉल्स. ऑफ स्टंपच्या बाहेर नाही तर खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल. नो बॉलचा इशारा. येणारा बॉल फ्रेट आहे. स्ट्राईकला प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. 14 बॉल 43 ची गरज. प्रतीक गरे यांचं आगमन झालंय. वेलकम. हा बॉल देखील बाहेर निघणारा बॉल छेडला गेला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंच काहीतरी निरीक्षण करतायत. षटकार तर आहे आणि चेक केला जाईल कमरेपेक्षा वरती आहे की नाही चेंडू. टीव्ही अंपायर घेतला. यस. रॉक अँड रोल. यस. अँड नो बॉल आलाय. ग्रेट डिसिजन पंचांकडून. नो +6 टोटल 7 धावा. येणारा बॉल फ्री हिट. काय मॅच झालाय. अप्रतिम मॅच. टोटल धावसंख्या झाल्यात 34. विशाल कतवार चांगली स्कोरिंग करतायत आणि परफेक्ट स्कोरिंग करतायत मी म्हणेन. आमचे जवळचे मित्र आहेत. पाहिजे आहेत 36. 14 बॉल मध्ये दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे आणि मॅच आता जाईल कुठे हा प्रश्न विचारला गेलाय. बॉलिंग मार्क वरती सेनॉय ज्याने या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली त्याला आता प्रश्न विचारला गेलाय. फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉल वरती देखील फटका चांगला केलाय. फ्रीड बॉल आहे. 1 रन कंप्लीट. आणि नशीब जर तुमचं असलं ना तर अशा प्रकारचा अपघात फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून होत असतं. या 2 धावा येत आहेत. पाहिजे आहेत आता 34. येणारे बॉल 13. टोटल रन झाले 36. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. 2 संघ हार मानायला रेडी नाहीत. वर्ली बॉईज गोराई आणि लवर बॉईज वारली बाणा हा संघ आपण बघतोय. 1 रन कंप्लीट होतंय. धाव फलकावरती पाहिलं तर आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये आहेत 37 धावा. पाहिजे 33. 12 बॉल 33 चा मॅच. कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी 2025. बाग जैसा फुलू निघून शिंगीला तो माली. घराचा असली खांब जैसा गेला त्याच्याशिवाय शोभा नाही घराला. रेली त्याच्याशिवाय शोभा नाही घराला. परमेश्वराने दिला न परमेश्वराने नेला. योस ख्रिस्ती विश्वास हाय आपला खरा. योस ख्रिस्ती
अप्रतिम गाणं आपण ऐकतोय आणि ते एक रायडर होते आणि नक्कीच गाड्या देखील स्वतःच रिपेअर करायचे, इतक्या अभ्यासू होते स्वर्गीय प्रिन्सली भोईर दादा. आणि त्यांची जी स्पर्धा आपण बघतोय भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहिले गेले. आणि म्हणूनच एखादा मोठा इंजिनियर आला ना तरी त्याला फेल करतील अशी कला होती त्यांच्यामध्ये. व्हेकल म्हणजे गाड्या बनवण्याची कला होती, रायडिंग. आणि कधीच जर पाहिलं रायडिंगमध्ये तर कधीच अपघात त्यांचा झाला नव्हता. असा परफेक्ट गाडी चालवण्यामध्ये सक्षम ते होते. आणि जो अपघात झाला तिथे देखील बचावले असते, पण तो रात्रीच्या वेळी तो अपघात झाला आणि ते नियतीला तेच हवं होतं म्हणूनच तो अपघात झाला. त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली. इथे मात्र लॉफ्टेड ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. थँक्यू. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा केलेला स्वर्गीय प्रिन्सली भोईर दादा मेमोरियल ट्रॉफी आपण बघतोय. 4 रनने धावफलकामध्ये ट्विस्ट आले. 41 धावा झाल्या, 29 पाहिजे आहेत. येणारे बॉल आहेत 11 बॉल मध्ये 29 ची गरज. काय मॅच बनवलाय बॅटर प्रथमेश. वन साइड हिरो बनतोय. येस, सगळे एकत्र येऊ नका प्लीज. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून ठेवा, पंच निरीक्षण करतील. आणि आमचे स्वयंसेवक देखील आहेत. बाकीच्यांनी आरडाओरडा करू नका प्लीज. टीव्ही एम्पायर चेक करतील. ढिका स्पोर्ट म्हटलं तर क्लॅरिटी का बिग बॉस भरपूर इम्प्रूव्हमेंट त्यांनी केलंय मागील 4-5 वर्षामध्ये. आता फक्त आणि फक्त तुम्हाला मीरा भाईंदरामध्ये ढिका स्पोर्टच पाहायला मिळेल. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि काय क्लॅरिटी आहे, क्लॅरिटी का बिग बॉस. चार धाबा चौकार. चला फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येकाला हे सुरू असतील, सेम नियम आहेत आणि ते आपण फॉलो करायचं आहे. चला घाई करा प्लीज. अजून या हाफचे ही मॅच सोडून अजून एक मॅच आहे. हा मॅच तिसरा आहे. बघा आम्ही अगोदर सांगितलं होतं की पहिला मॅच 5 ओव्हरचा होईल, परंतु बाकी संघ सांगतात की आम्ही सहकार्य करू नंतर 3-2 ओव्हर खेळण्याकरता रेडी आहोत. परंतु पहिल्यापासूनच आपण बघतोय की गेम मध्ये जो आहे ना जास्त टाइम वेस्ट जातोय. पुन्हा एकदा उडवलंय. काय बॅटिंग करतोय प्रथमेश. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. डोंगर लोटावला ताकद लावली कुटुंबाला त्याची ताकद लावली कुटुंबाला निसर्गाचे राजन. क्या बात आहे. काय बॅटिंग करतोय प्रथमेश. 37 धाव संख्येवरती खेळतोय. 13 रन त्याला पाहिजे आहेत 50 धावा करायला 15,000 रुपये कमवायला.
टाळ्यांचा वर्षाव येतोय, परंतु मॅच अजूनही बाकी आहे. धावफलक टोटल झाल्यात 45, पाहिजे आहेत 25, येणारे बॉल 10. हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. 10 बॉल 25 ची गरज. काय जबरदस्त रंगतदार मॅच. मागील मॅच मध्ये रफ अँड टफ संघ उतरला होता, हा मॅच रफ अँड टफ होतोय. पुढचा बॉल काय सलगचा तिसरा चौकार येईल. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवले. मिड विकेटला फिल्डर आहे, फेकी चुकीच्या एंडला गेले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला नाही प्रथमेशनी. स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं आणि जो स्ट्राईकला बॅटर गेला ते देखील तोच सांगत होता की इथे 1च्या जागी दुसरी रन घेतली असते, विकेट मी सॅक्रिफाईस केला असता. परंतु प्रथमेशने त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. कितपत योग्य ठरेल हा भरोसा. रन झाल्यात फलकावरती टोटल 46. 9 मध्ये पाहिजे 24 धावा. मेमोरियल ट्रॉफी बघतोय स्वर्गीय प्रिन्सली भोईर. मेमोरियल ट्रॉफी त्यांना ट्रिब्यूट केलेली ही ट्रॉफी. बॅटरला 12 पाहिजे, परंतु 12 पेक्षा त्याला मॅच जिंकवणं इम्पॉर्टंट आहे. 50 धावसंख्येला 15,000 रुपये आहेत. बंटी बने यांच्याकडून 5 आणि प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 10, टोटल 15. यावेळी आडव्या बॅटने केला फिल्डर येतोय, चांगला कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, हे रहस्य जपलंय फिल्डरने. महत्वाचा विकेट गेलाय. सदरावा प्रिन्सली जेजूचे बाजूला आमचा. प्रिन्सली जेजूचे बाजूला आमचा. प्रिन्सली जेजूचे बाजूला. 8 बॉल मध्ये पाहिजे 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर किरण. किरणला आपली पॉवर दाखवावी लागेल. ज्याच्या नावात रन आहे तो प्लेयर किरण आलाय आणि बॉलिंग मार्क वरती डॉल रिच. आणि जे प्रिन्सली भोईर यांचे जे मामा आहेत व्हॅलेंटाईन मामा, ते अमेरिकेला आहेत आणि तिथून मॅचचा आनंद घेत आहेत. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केले. दे दनादन दे घुमा के सिक्सर. माय पायते सपन रंगीत का आईला जर म्हातारपण काठी बनून सावरील जीवन. क्या बात आहे. आल्या स्वॅग से स्वागत. षटकार आलाय. 18 ची गरज. येणारे बॉल 7 बॉल 18 ची गरज. किरणने टोकलाय षटकार. अजून एक येईल का. मिस टायमिंग फटका. किरणचा कॅच सोडलाय. जगलिंग अँड स्ट्रगलिंग. 2 रन येतील. 6 बॉल 6 मध्ये 16 ची गरज आणि त्याला पाहिजे 12. प्रथमेशला पाहिजेत 12, टीमला पाहिजेत 16. प्रथमेशने 12 केले तर 50 रन करणारा पहिला खेळाडू होईल आणि 15,000 कमवणारा पहिला खेळाडू होईल. मॅच मध्ये ट्विस्ट. 6 बॉल 16 ची गरज. घेऊ एक ड्रिंक्स ब्रेक. अमेरिकेहून व्हॅलेंटाईन मामा मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक अपडेट इकडचा त्यांना माहिती आहे आणि पारितोषिक लावतायत. आमचे स्कोरर विशाल कतवार देखील चांगली माहिती देत आहेत त्यांच्याबद्दल आणि चांगली स्कोरिंग अपडेट करतायत. म्हणून विशाल कतवार यांचं देखील धन्यवाद. चांगली माहिती मामांबद्दल देखील त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले. काय जबरदस्त
व्यक्तिमत्व. म्हणून व्हॅलेंटाईन मामांचं खूप खूप कौतुक. आणि ही मॅच जवळून पाहता येते, रोमहर्षक मॅच, पैसा वसूल मॅच. 6 बॉल 16 आणि करायच्यात बॅटरला देखील 12. 15,000 साठी 12, जिंकण्यासाठी 16. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये आहेत, परंतु कॅश प्राइस 15,000 रुपये लावलेत 50 रन करता. आणि 1 लाख ने मिळून 5 लाखाच्या टुर्नामेंटला देखील तुम्हाला असे प्राइज मिळत नाही आहे. कौतुक करेन व्हॅलेंटाईन मामाचा आणि या स्पर्धेचा देखील. उडवलंय हुकचा फटका आणि चेंडू निघून जातोय सीमारेषी पार. मच नीडेड षटकार. संती सदय सुख न दुःख कांची स्वप्न पुरी होत. धग 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 वाढलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. सेल्फी पॉइंटच्या स्वागताकरता आलाय षटकार. आता कहाणीमध्ये ट्विस्ट. येणारे बॉल आहेत 5, 5 मध्ये पाहिजे 10 आणि बॅटरला पाहिजे 6. ही मॅच पुन्हा पुन्हा पहा. पैसा वसूल करणारा काय मॅच पाहायला मिळतोय. काय 15,000 प्रथमेशच्या नावावर जातील का? आपल्या करिअर मध्ये सर्वाधिक धनराशी कमावणारा तो खेळाडू होईल का? की गोलंदाजी करणारी टीम त्याला आउट करेल, मॅच जिंकवेल, डॉट बॉल घेईल. पुढचा बॉल महत्वाचा बॉल. ओ व्हाईट बॉल. हा बॉल देखील स्लॉट मध्ये होता. दबाव वाढतोय गोलंदाजावरती, दबाव वाढतोय आमच्या प्रेक्षकांवरती. कारण की त्यांना जर पाहिलं तर मनामध्ये एकच विचार आहे की कधी हा 50 मारून 15,000 रुपये घेईल की नाही. येणारे बॉल 5, 5 मध्ये पाहिजे 9, बॅटर करता पाहिजे 6. यावेळी इतिहास रचलाय या उत्तम चौकामध्ये. बॅटर प्रथमेश, त्याच्याकरता टाळ्या. 50 धावा आणि 15,000 रुपये कमावणारा उत्तम चौकामध्ये एक मात्र असा खेळाडू ठरलाय. मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त बॅटिंग केली. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 10,000 रुपये आणि बंटी बने यांच्याकडून 5. व्हॅलेंटाईन मामा 10, बंटी बने 10, टोटल 15,000. 4 बॉल 3 ची गरज. म्हणून अगोदर सांगितलं होतं मी 2 ओव्हर मध्ये जरी धावा आल्या नाही ना तरी प्रथमेश त्या धाटणीचा खेळाडू आहे. आणि डिका स्पोर्ट वरती त्याची ही इनिंग स्पेशल व्हिडिओ टाकली जाईल. काय बॅटिंग केले, अप्रतिम बॅटिंग, पाहतच राहावी. आणि ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 15,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. पैसे सुद्धा जमा झालेत. एकदा व्हॅलेंटाईन मामा करता जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. काय व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं दातृत्व व्हॅलेंटाईन मामा यांचं. जाऊया मॅचच्या दिशेने. नुसता पैसे कमवले नाही तर मॅच देखील जिंकवलेत. याला बोलतात गेम चेंजर. षटकार ठोकलाय प्रथमेशने, मॅच जिंकले त्याच्या संघाने आणि 15,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. त्या व्यतिरिक्त इतर पारितोषिक देखील आहेत. त्याला आज खांद्यावरती घेऊनच येतील. हे ऑन स्क्रीन पाहू शकता. प्रथमेशने टेनिस क्रिकेटचा इतिहास बदललाय या उत्तम नगरीमध्ये. काय बॅटिंग केले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा प्रथमेशचं. मनापासून टाळ्या झाल्याच पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ प्लेअर. सर्व त्याला अप्रिशिएट करतायत. 15,000 रुपये त्याच्या करिअर मध्ये हा सर्वाधिक महत्वाचा घटक असेल. काय बॅटिंग केले. अशी गर्दी आपण मॅकमिलनच्या भोवती पाहतो. पवन केने, भावेश पवार यांच्या भोवती पाहिले. परंतु आपल्या गावातील खेळाडू आणि इकडचा हा लोकल प्लेअर आहे. आज त्याने करून दाखवले की मी मर्यादित नाही.
माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, टॅलेंटची कदर केली व्हॅलेंटाईन मामाने. मॅच विनर नॉक, गेम चेंजर नॉक. प्रथमेश यायचंय. सपनांची त्यांची त्या मदन आरवई ते सव मरण माय पाय न बायकोच येवजन ढाकते त्या दुःखाचे जवलन. थँक्यू. डिका स्पोर्ट वरती देखील लाईव्ह मॅच पाहत आहेत जुचंद्र गावातून भूषणजी पडवळे, जे चंद्रपाडा वाकीपाड्याचे उपशाखा प्रमुख आहे आणि त्यांचे जवळचे मित्र आहेत बहुते प्रिन्सली बोईर. त्यांना श्रद्धांजली त्यांनी वाहिली. त्यांना देखील आज ही घटना समजली. झालं कसं तर तो अपघात झाला होता आणि म्हणूनच ती श्रद्धांजली त्यांच्या नावानीची ट्रॉफी आहे. थँक्यू भूषणजी पडवळे, आपला देखील खूप खूप धन्यवाद. प्रथमेश यायचं. प्रथमेश, व्हॅलेंटाईन मामाने तुम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि अशाच सदिच्छा दिल्यात की असाच खेळत राहा, अजून कॅश प्राइज, अजून नाव कमवत राहा. या शुभेच्छा मॅकमिलन गोविंद या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहे, त्यांच्या वतीने दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. 15,000 रुपये कमवणारा एक मात्र खेळाडू ठरलाय या उत्तम चौकामध्ये. आणि काय म्हणशील, एकंदरीत पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत वातावरण होतं आणि त्यानंतर तुम्ही जी बॅटिंग केली, हरलेला मॅच जिंकवला, त्याबद्दल काय म्हणशील? नाही, पोरांचा सपोर्ट होता, पोरं बोलत होते, विश्वास होता पोरांचा का तू जिंकव आणि मी ते सिद्ध करून दाखवलं. एकंदरीत ज्यावेळी कॅश प्राइज 15,000 रुपये असं कानावरती पडलं तेव्हा नेमकं काय फिलिंग्स आल्या? नाही, मी तसं काय घेऊन बसलो नव्हतो मनामध्ये. मला फक्त एवढं माहिती होतं का मी मॅच जिंकून देईन. आणि या अगोदर तुझ्या करिअरमध्ये कधी 50 धावा तू केल्यात का? हो, 3-4 वेळा केलेत. म्हणजे चांगला फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये आहे. आणि एकंदरीत 15,000 रुपये या आधी कधी कमावलेत का? नाही, 10,000 रुपये कमावलेत. म्हणजे पैसे त्याच्या बाजूनीच असतात. आणि व्हॅलेंटाईन मामा अमेरिकेला आहेत, अमेरिकेवरून मॅच पाहतायत आणि या स्पर्धेला तुला 15,000 रुपयेचं कॅश प्राइज, त्यांच्याकडून 10 आहेत आणि बने साहेबांकडून 5 आहे. कसं कौतुक करशील त्यांचं? त्यांचं मनापासून कौतुक करेन, कारण की दुबईवरून सुद्धा मॅच बघून सुद्धा ते तिकडनं पैसे पाठवू शकतात. म्हणजे त्यांचे मनपूर्वक आभार. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आणि 5,000 बने साहेबांकडून देखील आहेत, त्यांच्याविषयी 2 शब्द ते देखील इथे आहेत. ते पण खूप म्हणजे आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन त्यांचे सुद्धा. आणि 5,000 रुपये आम्हाला दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद. कधी असं पाहिलं का पहिलं प्राइस 30,000 आणि 15,000 तू एकटा घेऊन गेलाय? नाही, अजूनपर्यंत पाहिलं नाही. म्हणून आज पाहिलंय ते. म्हणून क्रिकेटमध्ये कधी केव्हाही माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. जोरदार टाळ्या. प्रथमेश 50 धावा केल्या, 15,000 रुपये कमावले आणि संघाला देखील मॅच जिंकून दिली. खूप खूप धन्यवाद. जाऊया पुढच्या मॅचच्या दिशेने. तिथे जॉईंट असतील आमचे साथी समालोचक आयाश शेख. थँक्यू डिका स्पोर्ट लाईव्ह. सपना अशीच ती रंगीलती दोघांजून, सपना अशीच ती रंगीलती. वराडून मळीची निशाणी त्यांची सुकरा जवळ